इतर पिढ्यांची सत्संगसाठी म्हणा बाहेरच्या प्रचार कार्यक्रमासाठी महाराज प्रत्येकजण अहोरात्र सत्संगाच्या गुरुकार्यामध्ये संमिलित होत आहेत. आपले समर्पण भाव ठेवत आहेत. तर तो आदेश पाळण्याला किती आपण तत्परतेनं ऐकायचं सत्संगाची प्रत्येक महात्माजींचं तोच भाव आहे. सत्संगाची आपण सेवेला तत्परतेने जावं तोच एक भाव आहे महात्माजी. उद्या नारी सत्संग पण ते निवेदन दिले सत्संगाची. तर बघा त्यांच्या उपस्थितीमध्ये आज सत्संग होणार आहे. त्यांचे असे महान बहीणजी गायत्री कांबळे बहीणजी ते होते. त्याचे सद्गुरू जय घोषाचं आपण स्वागत करूया. बोल सद्गुरु माता दीक्षा सविंद्र देव महाराज की जय. प्रेमी सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोला. सत्संगजी बघा प्रत्येक ऋतूमध्ये सत्संगाची कुठून प्रत्येक अनुभव घेण्यात येतो सत्संगाची. तर आपल्याला भाग घ्यायचे सत्संगाचे. जसं की प्रत्येक पाऊस जास्त झाला की सत्संग उत्पन्न वाढतं. तर सत्संगाची आज उपस्थिती कमी असले की सेवा करण्याचा मौका वाढतो. सत्संगाची प्रत्येकांना विचाराने देताची सेवा मिळते. सत्संगाची डबल सेवा करावी लागते सत्संगाची. आज तर बघा वेळ तर भरपूर आहे. संचलन करायला महात्मा थोडे कमी आहेत. एक एक वेळ असं होतं की सत्संगाची महात्मा भरपूर येतात आणि वेळ कमी असते आणि कोणाचं नाव घ्यायचं काय पण महाराज म्हणतात प्रत्येकाला 2 मिनिटं तर द्या. प्रत्येकाला 2 मिनिटं द्या. शेवटी त्यांनी त्यांचं गीता किंवा विचाराल तर नाव द्या. पण सत्संगाचे संचलन करताना असं वाटतं की सत्संगाचे हा जे म्हणणं आणि गुरुचं वचन किंवा महात्म्याचं आदेश पाळणं गरजेचं. पण सत्संगाचे आत्ता अशी जास्तला चिंतन वाटायला लागेल. चिंतन करावं लागलं की सत्संगाचे कोणाचं नाव द्यायचं किती वेळ द्यायचं सत्संगाचे. तर बघा आपले बडगर महाराज 1-2 मिनिटं विचार सेवा घेतील. तर नंतर सत्संगाची गुरु माताजी का गीतासाठी सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोलूया. सत्संग तुमचं आमचं परम असं माहिती आहे. संत जनानो बघा त्या गुरुच्या दरबारामध्ये बसून संत जनानो सेवा सत्संग संमेलन आनंदाने करत आहोत. संत जनानो बघा आपण एक गुरुभक्त आहे. संत जनानो गुरुच्या आदेशा उद्देशानं चालायचं आहे. संत जनानो तंतोतंत आदेशाचं पालन करायचं आहे. संत जनानो बघा गुरुभक्त होऊन गेले जय हनुमान. संत जनानो कुठलेही आदेश येतात तो सावध असायचा. संत जनानो बघा आज त्यांचे मंदिर गावोगाव झालेले आहेत. तसेच एक संत जनानो महान कर्मयोगी संत जनानो गुरुभक्त होऊन गेले कर्नाटकमध्ये. संत जनानो त्यांचे नाव संगयप्पा. संत जनानो ते बघा एक संत जनानो लिंगायत समाजामध्ये संत जनानो ते संत जनानो काय म्हणतात संत जनानो स्वामी नव्हते. त्यासाठी संत जनानो स्वामीसाठी शोध चालू होता आणि संगयप्पा सापडले आणि त्यांना आणलं. एका गावामध्ये स्वामी नसल्यामुळे त्यांना आणलं. संत जनानो ते गावामध्ये राहिले. सर्व सेवा करू लागले. संत जनानो सकाळी उठले की पीठ मारून आणायचे संत जनानो आणि समाजाचं काय काम असेल ते कार्य पूर्ण करायचे. संत जनानो असे करत करत संत जनानो बरेच दिवस गेले. संत जनानो एक गुरु महाराज त्या गावामध्ये आले. संत जनानो हा संत जनानो महात्मा त्यांच्या नजरेस पडला. संत जनानो हा गुरुभक्त गुरुसेवा करण्याच्या लायक आहे म्हणून त्याला गुरु करून घेतलं. संत जनानो बघा आता संत समागम आहेत. पहिले सप्ताह होता संत जनानो त्या काळामध्ये. संत जनानो मग
त्या गुरुभक्ताने मोठा सप्ताह भरवला होता आणि संत जनानो संगे अप्पा गावोगाव फिरत होता, प्रत्येकाला सांगत होता सत्याला जायचं आहे म्हणून. त्यावेळी परिस्थिती नाजूक होती. संगे अप्पाला सांगायली, संत जनानो कपडे नाहीत, कपडे फाटलेत, कसं जायचं सत्याला, कपडे भेटल्यावर तर येतील का? तो येणार म्हणाले. संत जनानो बघा त्याने एक म्हैस पाळली होती. आपण संत जनानो पीठ मागून आणून आपला उदरनिर्वाह चालवून उरलेलं पीठ त्या म्हैशीला घालत होते आणि म्हैस गावात सुद्धा नव्हती अशी म्हैस पाळली होती संत जनानो. मग स्वतः जवळजवळ येत होता संत जनानो. काय करायचं त्याला चिंता पडली होती. प्रत्येकाला तर वचन दिलं होतं कुणाला काय घ्यायचं, कुणाला काय घ्यायचं संत जनानो. आणि त्यांची पत्नी म्हैशीची सेवा करत होती. मग एक दिवस काय झालं, आज मी म्हैशीची सेवा करतो म्हणले संत जनानो आणि हिंडवून आणतो म्हणले, घेऊन गेले संत जनानो. हिंडवाय घेऊन गेले आणि त्याने काय करावं संत जनानो, बाजारला हटली म्हैस विकली आणि तिकडून बाजार करून संत जनानो बरंच काय लागणार कपडे हे सगळे घेऊन आले संत जनानो. कपडे घेऊन येऊन आणि येशीपाशी आले. संत जनानो जोरानं रडायला लागले आणि मग गाव सगळं गोळा झालं. काय झालं संगयप्पा, तर म्हैस मेली, काय करायचं आता आणि घरी तर काय सांगणार, काय मेली तर मरू दे, चल भगवंताने दुसरी देईल असे म्हणाले संत जनानो. आणि आली घरी, परत सत्याची जुळणी केली संत जनानो. कुणाला कपडे नव्हते, कुणाला काय नव्हतं, ते सगळं आणलेलं होतं त्यानं त्या म्हैस विकून आणि सगळ्यांना दिलं. आणि संत जनानो स्वतःला निघून गेले सगळे. त्यावेळी फक्त रेल्वे सुरू होते. रेल्वेनं सगळ्यांचे तिकीट काढून गेली रेल्वेनं. संत जनानो गेल्या गेल्या एका महात्म्यानं सांगितलं, गुरु महात्मा तुम्ही आणि असं सांगे की म्हैस एक मेली. ते गुरुला सगळं माहीत होतं. संत जनानो संगयप्पाला बोलवून घेतलं. मेली तर मरू दे, तुला दुसरी देतील परमात्मा म्हैस असे म्हणाले संत जनानो. बघा सगळा सप्ताह केला करून घरी जाऊस तरी वेलेली म्हैस जावेला होती. संत जनानो असे गुरुभक्त होते. संत जनानो तुम्ही आम्ही सुद्धा गुरुभक्त आहोत. बघा आपल्या गावामध्ये आपल्या दारामध्ये गुरु यायला लागलाय. आपण सुद्धा त्या पद्धतीनं संत जनानो भक्ती करूया आणि गुरुच्या कार्यासाठी धडपड करून बरंच कार्य करूया संत जनानो. तर आपला सत्संग सेवा मिळेल आणि तुमच्या महान संतांचे त्यांनी चरण जोडून राहावं. संत जनानो त्या प्रेमाने बोला. तसं दासने गेलं होतं तसं भारतीय वीर मातेच्या एका गीतासाठी त्यानंतर ते कांबळे मध्ये विचारत आहे. तर मोठ्या प्रेमाने बोला. ह्या संसाराच्या पायी देव आठवता नाही. ह्या संसाराच्या पायी देव आठवता
तुला आशीर्वाद द्या, दाशी आडवा दिवसाला आधार आहे. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सरिंद्र देव महाराज की आपल्या हस्ते कामासाठी विचारासाठी त्यानंतर विचारासाठी प्रेमी सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. मोठ्या प्रेमाने बोलूया. सत्संगाची महात्माजी मगासपासून सांगत आहेत की सत्संगाची ओव्हर भरपूर शिल्लक आहे आणि खेळाडू कमी आहेत. पण सत्संगी जसं जसं ओव्हर कमी होत आले तसं खेळाडू वाढत आहेत सत्संगी आणि आता त्यांची अनेक कसरत चालू होणार. ही सत्संगाची आपल्याला परंपरा पडली सत्संगाची. कारण गुरुचा आदेश उपदेश सत्संगाची गुरु सांगतोय मस्त टाव फोडून सत्संगाची वेळेमध्ये या 2 तास द्या. कारण गुरुनं जेव्हा ज्ञान दिलं त्यावेळेला आपल्याला बांधून घेतलं की सत्संगाची आठवड्यातून एक सत्संग करेन, सेवा करेन, सिमरण करेन आणि ते वेळेमध्ये करेन. कारण सत्संगी आता माताजी म्हटलं ना संसाराच्या पायी देव आठवत नाही. का आठवत नाही सत्संगी? कारण 24 तास सत्संगी त्याच्यातच आहे, संसारातच आहे. त्या देवाला आळवायचं सत्संगी, त्याचं नामस्मरण करायचं, त्याला आठवायचं सत्संगी आम्ही प्रयासच करत नाही. त्या मनाला तिकडे नेत नाही देवाच्या ठिकाणी. आणि सत्संगी सद्गुरू तेच करतात की या मनाला त्या देवाच्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतात. सत्संगी महात्माजी जिकर केला की गणपतीचा सत्संगजी सद्गुरूने आपला दावला तो अंगसंग निर्गुण निराकार प्रभू परमात्मा जो जळी स्थळी काष्टी पाशाने भरून उरला त्रिभुवनयनी सत्संगी. जिथं जातोय सत्संगी तिथं तो माझ्या संघ आहे सत्संग. पण ह्या खऱ्या देवाची मला विसर पडला आणि तो खरा देव काय आहे जो संत तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी सत्संगी, कबीरांनी, वाहिगुरूंनी सत्संगत, अल्लाह गवाड सगळ्यांनी सांगितला तो प्रभू परमात्मा. त्या प्रभू परमात्म्याच्या खाली माझा असणारा अज्ञानपण सत्संगी. मी अज्ञानी नाही, माझ्यामध्ये ते अज्ञानपण आले आणि ते अज्ञानपण दूर करण्याचं कार्य संत निरंकार मिशनमध्ये सद्गुरू माता दीक्षेची महाराज करतात. कारण सत्संगजी मुळात भक्ती करतोय सत्संगी. भक्ती हा विषय आत्मचिंतनाचा आहे सत्संगजी. प्रत्येकाच्या ठिकाणी तो विषय वेगवेगळा आहे सत्संगजी. कोण सत्संगजी दगडामध्ये करत असेल, कोण मूर्तीमध्ये करत असेल, कोण फोटोमध्ये करत असेल. पण सत्संगजी हा वेगवेगळा मार्ग झाला तरी सत्संगी जो अंतिम क्षणासाठी जायचा आहे सत्संगजी, जो सच्चिदानंद परमात्मा पदवी प्राप्त करणं म्हणजे या जीवाचं कारण काय आहे तर हा मनुष्य जन्म ह्यासाठी मिळाला की सत्संगजी त्या खऱ्या देवाची मला ओळख व्हावी आणि ज्या जीव लक्ष 84च्या फेऱ्यातून मी हा मनुष्य जन्म धारण केला ना सत्संगजी त्या मूळ पदापर्यंत पुन्हा जावं, त्या जीवाचं आणि शिवाचं मिलन व्हावं याच्यासाठी 8 तास होता. आणि त्यामध्ये सत्संगजी जसं महात्मा बोलून गेले की जन्मा आल्यानंतर सत्संगजी मला काही सुद्धा कळत नव्हतं. मग सत्संगी जसं अंगणवाडीमध्ये गेलो, 1लीला गेलो, 10वीला गेलो, नंतर ग्रॅज्युएट झालो. मग सत्संगी ते वेगवेगळ्या प्रकारचं सत्संगी माहिती मला मिळत गेली. सत्संगी ती माहिती फक्त या संसार चालवण्यासाठी मिळाली. पण हा जीवाचा खरं ज्ञान जे काय असेल तर सत्संगीचे ब्रह्मज्ञान ज्याच्यासाठी साधू संत सुद्धा असूसलेले होते. ज्यांनी आता म्हणतोय अभंगामध्ये ज्या सुखाकारणी देव वेडावाला वैकुंठ सोडून संत सदनी आल्या. संतांच्या सदनामध्ये संतांच्या संगतीमध्ये का आला तर सत्संगीच्या एका निर्गुण निराकार प्रभू परमात्म्याला मला प्राप्त करायचं आणि ही जी सत्संगीची राहटगडगं होतं ना त्यातून कुठेतरी मुक्त व्हायचं आहे. आणि मुक्ती ही सत्संगाची मनुष्य जन्माचं ध्येय आहे आणि ना की सत्संगी इतर कुठल्या गोष्टी. म्हणून या सत्संगी दया करा, कृपा करा. जो संत निरंकारी मिशन आज भक्तीचा खरा मार्ग दाखवत आहे ना सत्संगी त्यावर चालूया. कारण सत्संगी अजून पण आपण ज्ञान घेतलंय पण ज्ञानाप्रमाणे सत्संगी आमचं वर्तन होत नाही. म्हणून सत्संगी कुठंतरी अजून पण सांगायला लागतं की सत्संगला या. जर का सत्संगी जे आम्ही घेतलं त्या पद्धतीने जर का आम्ही चाललो असतो तर सत्संगी जगाला सांगण्याची वेळ आली नसती की सत्संगी असं करा. पण सत्संगी मी सांगतोय पण मी वागत नाही तसं म्हणताना सत्संगी अजून सांगायला लागतंय, अजून बोलायला लागतंय की या, दया करा, कृपा करा, सत्संगला या. मग सत्संगी येतोय, सांगतोय सत्संगाची पण माझ्या हातून तसं कर्म घडत नाही. म्हणून सत्संगी आज कुठेतरी संत निरंकार मिशनवर सत्संगजी जे काही सांगतोय सत्संगी सत्याचा प्रचार तो अजूनही सत्संगजी जसं की म्हणतोय आपण की सत्य सत्संगी चप्पल घालूसपर्यंत जे खोटाने गाव फिरून येते अशी अवस्था आहे सत्संगाची. म्हणून या दया करा, कृपा करा. तुम्ही आम्ही जे ज्ञान घेतल्याने सत्संगी जो गुरुचा आदेश आहे, गुरु जो आम्हाला सांगायला सत्संगी त्याच्या पद्धतीने वागूया. मग सत्संगी जगाला सांगायला लागणार नाही की इथं या बसा, आपोआप सत्संगी आपल्या कर्मातून तो प्रचार प्रसार घडणार आहे. म्हणून या दया करा, कृपा करा. दासताई तोच आशीर्वाद द्या जो गुरुला अपेक्षित जीवन आहे सत्संगाची. आणि सत्संगाची दास बोलता बोलता सांगायचं राहून गेलं की सत्संगी दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्संगाची जो एक महाकारी प्रलय आहे सत्संगाची महापूर आलाय आणि त्यामध्ये सत्संगी वेगवेगळ्या प्रकारची जीवितहानी वित्तहानी होत आहे सत्संगाची. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून सत्संगाची मदत पुरवण्याचं कार्य सुद्धा चालू आहे. सत्संगाची आर्मीला सुद्धा पाचारण केलंय. इतका भयंकर असा महापूर सत्संगाची तिथं आलेला आहे. तर जे गुरुचा आदेश आहे सत्संगी आज गुरुनं सुद्धा सत्संगी त्या ठिकाणी आपली मदत पोचवाय केली. सत्संगी 3 लोकांचा मालक आहे, त्याच्या सत्तेशिवाय ते पान हलत नाही. तर तुम्ही आम्ही सर्व संत महापुरुष त्या सर्व महात्म्यांसाठी सत्संगी त्या सर्व लोकांसाठी एक अर्धाच प्रार्थना करूया सत्संगी की त्यांचं जीवन सुरळीत व्हावं. सत्संगीच्या यमुनेनं सत्संगीचे महाप्रलयकारी रूप धारण केलंय.
सातसंगाची खूप मोठा महापूर त्या ठिकाणी आलाय, तर त्यामधून ते सावरावं आणि त्यांचं जीवन सुखकारी बनावं ह्यासाठी एक अरदास प्रार्थना करूया गुरुचरणी, आणि त्यातून ते लवकरात लवकर सुखरूप बरे होतील ही एक अरदास कामना करूया. बोल सद्गुरु माता कारण सात्संग गुरु आम्हाला शिकवून दिली की सात्संगाची जे काही मागायचं नाही सात्संगाची ते दुसऱ्यासाठी मागायचं, सात्संग स्वतःसाठी काय मागायचं नाही. आणि ज्या वेळा माझा भाव हा दुसऱ्यांसाठी होईल ना सात्संगाची, त्यावेळेला माझं संसार माझं सुख सात्संगाची आपोआप भरभरलेलं जातं. या दया करा, कृपा करा. बोलता बोलता दासच्या मुखातून एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल तर दासला उदाहरणार्थ कारण क्षमा करा, आणि दासला सत्संग सेवा नामस्मरण सतत घडत राहावी हीच एक अरदास प्रार्थना करून दास अनेक शब्दामध्ये क्षमा प्रार्थी सात्संग प्रेमाने बोलूया. सुंदर शब्दामध्ये सात्संगाची समजवलं तर तसंच आपण धन्यवादमाची विचारासाठी. त्यानंतर आपले माझी विचार आणि काही निवेदन सात्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. आदरणीय सात्संगी प्रेमाने मोठ्याने बोलूया. काय बोलून या संसारच्या दुःखामध्ये साधूची निरंतर 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 करून जाणो आज करतो जाणो जाणो वेळेची आरोग्य वाटमासा जाणो देवीच्या देठापासून ओढून सांगत होते आम्ही करो नमन नाही पुढे उठारवे याची मला समजलं आहे. इतरला समजवण्यासाठी मी या ठिकाणी पोचलो आहे, पण समजून घेण्यासाठी जर या ठिकाणी कोणी नसेल तर त्यांच्यासाठी दुर्भाग्य. पण आपण संजाणो खरोखर सुंदर असा भाव महात्मा ठेवत होते. वेळ पुढे चाललेली आहे संजाणो. दासला थोडं बोलायचं होतं पण दास पुढच्या आठवड्यात बोलून जाईल संजाणो. कारण का आदरणीय आपले मुखी महात्मा या ठिकाणी पोचले. त्याचबरोबर संजाणो महान करून संजाणो महात्मे पाठीमागे संजाणो संदीप सुद्धा या ठिकाणी पोचले संजाणो. त्यांच्याही मुखातून संजाणो आपण श्रवण करूया. प्रेमाने मोठ्याने बोलूया. प्रेमाने बोला. संदीप सांगतो महात्माजी विचाराने काही निवेदन. त्यानंतर संदीप दोन विचाराने आखरी विचाराने आखरी घेत प्रेमाने बोला. माफी मागतो यायला थोडा वेळ झाला. कारण जसं माताजींनी गीत घेतलं प्रपंचात सोडत नाही सासंगात, भक्ती म्हणते तू चालू पुढे, संसार म्हणतो तू हे इकडे, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू. तशी अवस्था सासंगात मायेमध्ये असल्यानंतर होते. कारण माया सोडत नाही सासंगात आणि परमार्थ सासंगात केल्याशिवाय आपलं सद्गत नाही म्हणतात तशी अवस्था आहे. त्यामुळे सासंगात तुम्ही आशीर्वाद द्या की गुरुला जे अपेक्षित आहे तसं सासंगत जीवन बनावं. आणि सासंगत मामाने सांगितलं असेल, आपल्या चरणावर अरदास प्रार्थना केली असेल की आपल्या ग्रहांच्या वतीने सासंगत विशेष नारी सत्संग करा. त्या ठिकाणी बेळंकी या ठिकाणी संपन्न होत आहे. जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर 1 या ठिकाणी विशाल स्वरूपामध्ये आपण सत्संग आयोजित करतो आहे. फक्त माताबहिणींनीच यायला पाहिजे असं नाही, महापुरुषांनी आलं तरी चालते. त्यांची पण बसायची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे महाराज उद्या सुट्टी काढल्या काय प्रेमाने बोला. आत्ता दुसरीला लागेल आणि त्यात सुट्टी काढा म्हटलं म्हणजे जरा अवघड आहे. तरी पण महाराज तुमचं नियोजन करणार आहे यायचं आहे असं. आणि सर्वांनी त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. कारण बऱ्याच माता बहिणींची त्या ठिकाणी येणार आहेत आणि आपण पण गुरुचा आशीर्वाद सासंगात प्राप्त करून घ्यायचा आहे. कारण एखादा प्रचार प्रोग्राम ज्यावेळी अरेंज होतो त्यावेळी सद्गुरूची कृपा असते आणि सद्गुरूच्या आदेशानं सासंगात त्या ठिकाणी ते निवेदन केलं जातं. त्यामुळे सासंगात आपण त्या ठिकाणी उपस्थित असणं, सेवा प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्व माता बहिणींनी कुठलंही कारण न सांगता एक दिवस गुरुकार्यासाठी सुट्टी काढायची आहे. कोण कामाला जात असेल काय असेल, एक दिवस फक्त वेळ काढून बघा. निश्चित त्याचा मोबदला मिळाल्याशिवाय राहत नाही. नवे तर आमचा आत्मिक उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आमचं जे दुःख, दारिद्र्य, कष्ट, पीडा असते ना ते सगळं गुरुच्या कृपेने या ठिकाणी नाहीच होणार आहे. फक्त सासंगात आम्ही त्या ठिकाणी पोहोचणं आणि गुरुचा आशीर्वाद प्राप्त करणं गरजेचं आहे. म्हणून सर्वांच्या चरणावर अरदास प्रार्थना आहे की सर्वांनी उद्याच, आज लवकर आवरा, उद्या सकाळी लवकर उठा. 10 वाजेपर्यंत, 10:15, 10:30ला जरी निघाला तर 11पर्यंत पोहोचताय. पण वेळेत पोहोचून सत्संगाचा आशीर्वाद प्राप्त करून द्या. प्रेमाने बोला. विचार आणि गीत. त्यानंतर जय जय आले तुझ्या मंदिर
मंदिरात, जे जे आले तुझ्या मंदिरात, सुख नांदोत यांच्या घरात, सुख नांदोत यांच्या घरात, सुख नांदोत यांच्या घरात, जे जे आले तुझ्या मंदिरात, जे जे आले तुझ्या मंदिरात, सुख नांदोत यांच्या घरात, सुख नांदोत यांच्या घरात, सुख नांदोत यांच्या घरात, सर्वांची नावे मंगलाचरण मंगलाचरणानंतर स्टेजमध्ये हे समर्थ परमात्मा, हे निर्गुण निरंकार, तू करता निर्व्यक्ता, तू जगताधार, कण कण में बस रहा तेरा रूपहार, तीन काल है सत्य तू, मिथ्या है संसार, जगतवासी है प्रभु, अविनाशी करतार, दया से तेरी हो सभी भवसागर से पार, निराकार साकार तू जग के पालनहार, हे अनंत महिमा तेरी दाता परम्पार, परम पिता परमात्मा सब देवी संतान, भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण।
चालणे शक्य नसे, काही न करू शके अवतार, तव इच्छेने होत असे. काही न करू शके अवतार, तव इच्छेने होत असे. एक तुही निरंकार, एक तुही निरंकार. बोले सद्गुरु माता सुदीक्षा सविंद्र हरदेव जी महाराज की जय. निरंकारी राजमाता निरंकार की जय. आदरणीय साथ संघाची मोठ्या प्रेमाने बोला. या संत सद्गुरूची अशी रहमत आहे की ह्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला हा सत्संग करण्याचा मौका प्राप्त होतोय की हा साकार परमात्मा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आलेला आहे. त्या एक निर्गुण निराकार परमात्म्याचा गुणानुवाद करण्याचा मौका प्राप्त होतोय. गेले 1.5 तास संचलन करणारे महात्मा असतील तर तुम्ही सर्व संत मायबाप तुमच्या सर्वांची जी काही सत्संग प्रती भावना आहे, सद्गुरूची जी काही हिंमत आहे, तुम्ही आपापल्या परीने त्या सद्गुरूच्या चरणावरती समर्पित करत होतात. मग अशी माताजींनी गीत घेतलं की संसाराच्या बाई हा देव आठवत नाहीये. प्रत्येकाचा तोच एक भाव आहे सत्संगाची की प्रत्येक जण भक्ती करू पाहतोय. प्रत्येकाची भक्ती करण्यामागची एकच आशा आहे किंवा एक इच्छा आहे की हे जीवन आहे ते सुखमय व्हावं, सर्व काही गोष्टी आहेत त्या प्राप्त व्हाव्यात. भक्ती करण्यामागे सर्वजणांची हीच एक भावना आहे की ज्या काही सुख सुविधा असतील त्या जीवाला त्या सुखाची अनुभूती व्हावी. पण चिंतन करूया सत्संगाची की हा सर्व संत महात्मे सांगतात की एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे मानवाचा वारा. आणि संत कबीरदासजी पण म्हणतात की जाग मुसाफिर भोर भई अब रेल कहा, जो सोवत है सो खोवत है, जो जागत है सो पावत है. की संत कबीरदासजींनी मानवाला मुसाफिर म्हटलं, प्रवासी म्हटलं, कारण हा प्रवासी 184 योनी फिरून इथपर्यंत पोहोचलोय. मग चिंतन करूया की 184 योनी फिरून हा जो मनुष्य जन्म आम्हाला प्राप्त झालाय तो फक्त एवढ्या कारणासाठी प्राप्त झाला असेल का की आम्हाला सुंदर घर बांधता यावं, 1-2 एकर जमिनी घेता यावी, आम्हाला संतती प्राप्त व्हावी, त्या मुलांचं चांगलं शिक्षण व्हावं, त्यांचं लग्न व्हावं, त्यांचा सुखाचा संसार आम्हाला पाहता यावा, फक्त एवढ्या कारणाकरता झालेला असेल का? चिंतन करूया सत्संगाची. कारण परमात्म्याने ही सृष्टी बनवत असताना अनेक योनी बनवल्या, अनेक प्राणी बनवले, ते सुद्धा सगळं काही कार्य करतायत. आपल्याप्रमाणे सत्संगाची आता एखाद्या चिमणीचं उदाहरण घेऊया की ती सुद्धा जन्माला येते, ती आल्यानंतर सत्संगाची स्वतःसाठी घरटं बांधते, आपल्या पिल्लाचं पालन पोषण करते. जेव्हा तिचं पिल्लू मोठं होतं तेव्हा ते स्वतः पुन्हा त्या मार्गावरती चालते की ते स्वतःच पुन्हा सगळ्या गोष्टी होतात सत्संगाची. पण चिमणीला आपण कधी असं बघितलंय का तिने एक घरटं बांधलंय, दुसरं घरटं ॲडव्हान्समध्ये बांधून ठेवलंय की ते भाड्याने द्यावं, त्यातून येणाऱ्या भाड्याने आपलं पुढं काहीतरी चालावं, असं आपण कधी बघत नाही सत्संगाची. पण मनुष्याचं सत्संगाची उलट आहे. एक घर बांधलेलं असतं पण आम्ही दुसरं काहीतरी चालू करतो की आता 1 मजली असेल तर आमचा प्रयास हा असतो की ते 2 मजली कसं होईल. 1 तोळा सोनं असेल तर आम्ही विचार करतो की त्याचा डबल कसं करता येईल. आता विषय सोडून द्या सत्संगाची, कारण सोन्यानं लाखाच्या पट्टीमध्ये ते गेलेलं आहे, आता आपण तो विचार करत नाही. पण चिंतन करूया सत्संगाची की परमात्म्याने हा मला मनुष्यदेह एवढ्यासाठी दिला असेल का. तर महात्मा मगाशी सांगत होते की या मनुष्य जन्माचं जे इच्छित ध्येय आहे ते म्हणजे तो सच्चिदानंद परमात्मा प्राप्त करणं. आणि तो प्राप्त करायचा असेल तर आमच्या जीवनामध्ये त्या साकार गुरुचं सत्संगाची सद्गुरूचं येणं गरजेचं आहे. की जसं संत महात्मे सांगत होते की आजचा दिवस 5 सप्टेंबर सत्संगाची शिक्षक दिन. कारण जीवनामध्ये गुरुला आणणे साधारण महत्व आहे की आपण जेव्हा जन्मास येतो तेव्हा आपल्या घरामधील जे ज्येष्ठ मंडळी असतील, आई वडील असतील, ते आपले गुरु असतात. आणि जेव्हा आम्ही शिक्षण घेत असतो तेव्हा शिक्षक असतील किंवा जे मनुष्य जे आम्हाला चांगल्या मार्गावरती नेतात किंवा चांगल्या काही गोष्टी शिकवतात ज्यामुळे आमच्या जीवनाचा उद्धार होतोय, ते प्रत्येकजण माझ्या जीवनामध्ये गुरु आहेत. सत्संग जसे की श्री डोंगरे महात्माजी म्हणतात की खूप सारे गुरु आहेत, कोणी तंत्र गुरु आहे, कोणी मंत्र गुरु आहे, कोणी विद्या गुरु आहे, कोणी अविद्या गुरु आहे, पण मोक्षाचा सद्गुरू वेगळा म्हणतात.
की गुरुची सुद्धा सत्संगाची आम्हाला ओळख करता आली पाहिजे. की जसं संत निरंकारी मिशन मध्ये म्हटलं जातं की खरा सद्गुरू तो आहे जो सगळी बंधनं तोडून ह्या रामाशी आपलं मिलन घडवून देतो. की सब बंधन तोड के गुरु से रामाशी जी आपली मिलन करून देतो ना सत्संगी, तो खरा गुरु आहे. तो चिंतन करूया सत्संगाची. सद्गुरूंनी आम्हाला कसं ब्रह्मज्ञान एका नमस्काराच्या बदलामध्ये दिलं. मग आम्ही चिंतन केलं का की सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजच आमच्या खऱ्या गुरु आहेत का किंवा खऱ्या सद्गुरू आहेत का? कारण महात्मा काय म्हणतात की सगळी बंधन तोडून जो खरा राम दाखवतो ते म्हणजे खरे गुरु. मग आता सद्गुरूने आम्हाला कुठल्या बंधनामध्ये अडकवलं का सत्संगाची? की गुरुने सांगितलं की तन मन धन प्रभू की दिए नहीं से प्रभू का समज नाही म्हणून सांगितलं. की कुठल्याही व्यक्तीच्या खाण्यापिण्यावरून पहिनाव्यावरून आम्ही त्याचा द्वेष करायचा नाहीये. किंवा गुरुने आम्हाला असं सांगितलं नाही की तुम्ही ठराविक हे गोष्ट करू नका किंवा गृहस्थाश्रम म्हणजे ब्रह्मचर्य करून किंवा संसाराचा त्याग करून एखाद्या ठिकाणी बसा ध्यानस्थ व्हा असं कुठल्या गोष्टीचं बंधन गुरुने आम्हाला घातलेलं नाहीये. गुरुने आम्हाला काय सांगितलं की संसार करून परमार्थ करायचा आहे. मग सत्संगाची विचार करूया की हे आम्हाला कसं ब्रह्मज्ञान तुम्हाला प्राप्त झालंय, पण त्या ज्ञानाची सत्संगाची आम्हाला किंमत आहे का? कारण आपल्याला जी सहज गोष्ट कुठली पण प्राप्त होते ना त्याची आम्हाला किंमत राहत नाही. आता विचार करूया सत्संगाची. आपण आपली बालकं जिल्हा परिषद शाळेमध्ये जात असतील, आपण त्यांना वेळेवर पोचवत असाल सत्संगाची, पण काही वेळा असं होतं ना की 11 वाजून गेलं तरी आपला पाल्य कुठेतरी अजून का सत्संगाची तर सरकारी शाळा आहे, 5 मिनिटं लेट गेलं तरी काय होणार आहे. पण ते सत्संगाची आपण कुठेतरी आपल्या बालकाला एखाद्या ठिकाणी ट्युशनला घातला असेल क्लासला महिन्याला 10,000 5,000 भरून, तर आपण काय करतो 10-15 मिनिटं अगोदर त्याला तिथं पाठवतो का तर तिथं पैसे भरलेले आहेत. सत्संगाची तसेच परमार्थामध्ये पण सत्संगाची. कारण गुरुने आपण बघतोय की पूर्वीच्या काळामध्ये एक गुरु एक शिष्य परंपरा होती की गुरुच्या आश्रमामध्ये लहानपणापासून त्या बालकाला ठेवलं जायचं आणि 14-14 वर्ष 15-15 वर्ष त्या ठिकाणी गुरुची सेवा केल्यानंतर जर गुरु आपल्यावरती प्रसन्न झाले तर ते ज्ञान आपल्याला प्राप्त व्हायचं. पण आज गुरुने माझे काही गुण बघितले नाहीत, अवगुण बघितले नाहीत. एका नमस्कारीच्या बदलामध्ये हे आम्हाला कसं ब्रह्मज्ञान तुम्हाला प्राप्त करून दिलंय. मी सत्संगाची जे सहजरित्या मला प्राप्त झालेलं आहे त्याची संभाळ सुद्धा मला करणं गरजेचं आहे. कारण आदरणीय राष्ट्रपिताजी म्हणतात की गुरु की अपनी अवकात और गुरु की सौगात सत्संगाची कधी विसरायची नाही. माझी अवकात काय आहे सत्संगाची, माझ्यामध्ये असे काही विशेष गुण नाही आहेत. पण आज गुरुची कृपा आहे की दासीला सत्संगाची माताजी म्हणतात बहिणजी म्हणतात इथे येऊन बसून सांगण्याचा मौका प्राप्त होतोय. कुणामुळे सत्संगाची? केवळ आणि केवळ गुरुमुळे. कारण माझ्यामध्ये असे काही विशेष गुण नाही आहेत जे काही आज बोलतोय ना. कारण मगाशी महात्मा सांगितलं की गुरु हा 3 लोकांचा मालक आहे. आपण म्हणतोय सत्संगाची की त्याच्या कृपेशिवाय झाडाचं पान हलत नाहीये. तो कायम आम्हाला बघतोय. तो निराकार आहे, निर्गुण आहे, चराचरामध्ये भरलाय. जसं की CCTV कॅमेरामध्ये आपण म्हणतो की CCTV कॅमेराची आपल्याला भीती असते की त्या कॅमेऱ्यामध्ये आम्ही दिसतोय, मग आमच्या कुठलेही कर्म किंवा आमच्या हातून कुठली चूक होत नाही. आम्ही मस्त म्हणतोय सत्संगाची की हा निराकार आम्हाला बघतोय, पण सत्संगाची त्याचा एहसास त्याची जाणीव मला कितपत राहतीये मला कायम. कारण महात्मा म्हणतात ना की निरंकारी महात्म्याला निराकाराची भीती असली पाहिजे की कोणी काही बघू दे अगर न बघू दे पण तो परमात्मा मला पाहतोय. पण ही जाणीव माझ्या अंतरंगामध्ये कितपत राहते. 2 तास सत्संगमध्ये येतोय सत्संगाची तोपर्यंत माझ्या मनामध्ये ती भीती असते किंवा तो एक एहसास असतो की गुरु माझा बघतोय किंवा माझा गुरु पाठीराखा आहे. माझ्या जीवनामध्ये जे काय होतंय ते गुरुच्या इच्छेने होतंय. पण एखादी गोष्ट जेव्हा सत्संगाची माझ्या जीवनामध्ये घडते तेव्हा माझा मी कुठेतरी डोक्यावर काढतो. मी म्हणतो की हा हे जे काय होते ना हे घर मी बांधलंय, ती गाडी मी घेतली, कुठेतरी सत्संगाची माझ्यामधला कर्तव्य डोक्यावर काढतोय. तर तसं न करता सत्संगाची कायम माझ्या जीवनामध्ये ह्या परमात्म्याचा एहसास असणं गरजेचं आहे. कारण जर आज मिशनचा इतिहास बघितला सत्संगाची, जर आपण मिशनचा इतिहास बघितला की गुरुचा प्रत्येक वाक्य सत्संगाची. कारण गुरु हा त्रिकालदर्शी असतो की आपल्याला माहिती आहे आपल्या मिशनचे पहिले गुरु सत्संगाची कानसिंगजी महाराज यांनी बाबा बुटासिंगजी महाराजांना ज्ञान देताना सांगितलं होतं. त्यांना ज्ञान दिलं आणि त्यांना सांगितलं की 36 वर्ष हे ज्ञान तू बाहेर कुठे 13 वर्ष ज्ञान तू कुठे सांगायचं नाही. बाबा बुटासिंगजी महाराजांनी ज्ञान घेतलं आणि त्यानंतर 13 वर्षानंतर जेव्हा त्यांना आज्ञा झाली की हे तू ज्ञान आता इतरांना सांगू शकतोस, तेव्हा त्यांनी हे ज्ञान सांगण्यास सुरुवात केली. आणि एक दिवस सत्संगाची बाबा बुटासिंगजी महाराज, असंच पावसाचे दिवस होते
आणि जात असताना खूप जोराचा पाऊस चालू होता आणि असंच एक घर होतं आणि त्या घराच्या आडोशाला उभारले आणि पावसाचा जो जोर होता तो वाढत होता आणि आतून महात्म्याने आवाज दिला. त्या आतल्या महात्म्याला कळालं की बाहेर कोणतरी महात्मा थांबलेले आहेत आणि त्यांनी बाहेर आले आणि त्यांनी बाबा बुटासिंगजी महाराजांना सांगितलं की महात्माजी पाऊस खूप आहे आणि आतमध्ये या. तेव्हा बाबाजींनी सांगितलं की मी म्हटले मी इथेच ठीक आहे. त्या महात्माने दुसऱ्यांदा सांगितलं की बिमार पड जाओगे म्हटले, आजारी पडाल आणि आतमध्ये या. तेव्हा बाबा बुटासिंगजी महाराजांनी सांगितलं की देखो म्हटले की मी एकदा आत आलो ना तर मी पुन्हा बाहेर जाणार नाही म्हटले. आणि सातसंगजी बाबा बुटासिंगजी महाराज आतमध्ये गेले आणि ते महात्मा आपल्या मिशनचे पहिले जे काही संत होते तिथून सातसंगजी ही लढी चालवली. मग बाबा अवतारसिंगजी महाराज असतील किंवा लाभसिंगजी महाराज असतील त्यांना ज्ञान सातसंगजी जेव्हा झालं तेव्हा अवतारसिंगजी महाराजांना आणि लाभसिंगजी महाराजांना एक दिवस झालता ज्ञान घेऊन. हे आपण सर्वांनी ऐकलं पण असेल सातसंगजी की एक दिवस ज्ञान घेऊन झालतं आणि लगेच दुसऱ्या दिवशी सातसंगजी बाबा बुटासिंगजी महाराज त्यांच्या बेकरीवरती आले आणि बेकरीवरती आल्यानंतर त्यांनी बाबा अवतारसिंगजी महाराजांना सांगितलं की म्हटले अवतार चलो म्हटले. मग त्यावेळेस बाबा अवतारसिंगजी महाराजांनी विचारलं की बाबाजी आता 5 वाजलेले आहेत आणि बेकरी ओपन केलेली आहे, आता प्रवासी येतील आणि ते आल्यानंतर बेकरीमध्ये दूध वगैरे घेतील आणि मला आता इथं थांबणं गरजेचं आहे आणि आता ह्या वेळेला कुठे जायचं. तेव्हा बाबा बुटासिंगजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही अकालपूरक देखलाय म्हटले, तुम्ही बघितलंय म्हटले, पण इतर महात्म्यांपर्यंत हे ज्ञान पोचवायचं आहे. मग त्यावेळेला सत्संगजी बाबाजींना त्यांनी सुंदर सांगितलं की समज म्हटले की जर उद्या तुझ्या बेकरीच्या समोर जर यम आला आणि यम जर आला तर तू यमला सांगणार आहेस का की आताच बेकरी ओपन केलेली आहे, आता गिराईक येतील, त्यांना थोडंसा जे काय असेल ते सामान खरेदी करूया, नंतर थोड्या वेळानंतर मी तुझ्यासोबत येतो. तर तेव्हा बाबा अवतारसिंगजी महाराज म्हटले की नाही म्हटले की यम आला तर तो माझं काय ऐकणार नाही, तो माझ्यावरती झडप घालेल म्हटले. तेव्हा बाबा बुटासिंगजी महाराजांनी सांगितलं की ज्या वेळेस इथून पुढे मी तुझ्या बेकरी समोर येईल तेव्हा असं समज म्हटले की तुझ्या समोर यम आलेला आहे. आणि त्या दिवसापासून सातसंगजी बाबाजींनी निरंतर ह्या मानवतेच्या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं. बघा सातसंगजी मिशनचा इतिहास जर बघायला गेलं तर रक्तरंजित इतिहास आहे. सहज जोपर्यंत सातसंगजी तुम्ही आम्ही वाचन करणार नाही, आपल्याला जोपर्यंत मिशन कळणार नाही ना सातसंगजी, तोपर्यंत आपला विश्वास दृढ होणार नाही. ना की सातसंगजी कोणीतरी आपल्याला फोन करून बोलवतंय या म्हणतंय म्हणून यायचं बसायचं ऐकायचं आणि जायचं नाहीये सातसंगजी. कारण इथं आल्यानंतर सातसंगजी आम्हाला त्या साखरेप्रमाणे त्या जसं की साखर सातसंगजी कुठल्याही पदार्थामध्ये आपण टाकली तर ती स्वतःला समर्पित करते. मग नंतर सातसंगजी आपण आता एखादा प्रसादाचा शिरा असेल सातसंगी आपण सांगू शकत नाही की तिथे साखर कुठे आहे, कारण ती तिचं अस्तित्व मिटवत असते. तसं सातसंगजी त्यानंतर सुद्धा आम्हाला एकच करायचं आहे. इथं येऊन सातसंगजी मला प्रचारक व्हायचं नाही, विचार सांगायचे, गीत सांगण्यासाठी मी इथं आलेली नाहीये सातसंगजी. इथे मला माझ्या जीवनाचा सातसंगजी उद्धार करायचा आहे. परमात्मा सातसंगजी साधन नाहीये, ते साध्य आहे सातसंगजी. मग जोपर्यंत सातसंगजी माझी ही भावना होत नाही की हा परमात्मा मला मिळाला, माझ्या जीवनाचा अंतिम ध्येय सातसंगजी हेच आहे की मला हा परमात्मा प्राप्त करायचा आहे आणि सद्गुरूच्या कृपेने तो मला प्राप्त झालेला आहे. आता यापुढे सातसंगजी मला काही प्राप्त करणं शिल्लक राहत नाही, कारण सातसंगजी आदरणीय राजपिताजी म्हणतात ना की गुरुचरणावरती आलोय आणि सातसंगजी जर आम्ही बाकीच्या सुखसुविधा मागत बसलो ना तर आम्ही ते सोनं सोडून सातसंगजी पितळ मागितल्यासारखं आहे म्हटलंय सातसंगजी. मग पितळ जरी भेटलं सातसंगजी मग आम्ही म्हणत बसणार की हा पितळ हलक्या दर्जाचा आहे, त्याच्यामध्ये छेद पडलेला आहे, असं नाहीये सातसंगजी. गुरु आज आम्हाला अमोली कसं ब्रह्मज्ञान देतोय ना सातसंगजी, ते माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. कारण सातसंगजी जीवनामध्ये ब्रह्मज्ञान इतकं अमोली कसं काहीच नाहीये, कारण त्याच्यानंतर काही मागण्या शिल्लकच राहत नाही. असं अमोली कसं ब्रह्मज्ञान तुमच्या माझ्या जीवनामध्ये आलंय, फक्त एकच करायचंय सातसंगजी त्या ज्ञानावरती चालायचंय. सातसंगजी नुसता हातामध्ये साखर घेतलो आणि म्हणत बसलो की साखर गोड आहे गोड आहे, मग सातसंगजी मला त्याचा आनंद प्राप्त होणार नाहीये. की जोपर्यंत मी साखर खाणार नाहीये ना सातसंगजी तोपर्यंत मला त्याचा आस्वाद किंवा त्याची अनुभूती येणार नाहीये. इथे येतोय सातसंगजी ऐकतोय, पण जोपर्यंत माझ्या जीवनामध्ये अनुभव येणार नाही ना तोपर्यंत नाहीये सातसंगजी. कारण प्रत्येक जण सातसंगजी सांगतायत, कारण सांगण्याचा भावार्थ एकच आहे सगळ्यांचा की आपण सर्वजण त्या ज्ञानावरती दृढ झालं पाहिजे. कारण अवतारवाणीमध्ये पण म्हटलेलं आहे ना सातसंगजी, औषध ना होई गुणकारी जर पथ्या पाळे नसे, बोले मुखाने करी न कराने कार सिद्धीला जात नसे. सातसंगजी आम्ही
जातो हॉस्पिटलला, डॉक्टरने आम्हाला पथ्य पाळायला सांगितलं, पण आम्ही जर ते पथ्य पाळत नसेल तर माझा आजार बरा होणार नाहीये. सात्संगिक तसंच आहे की सत्संगमध्ये येतोय, गुरुने आम्हाला 5 प्रण दिले सात्संगची, तन मन धन प्रभूच आहे सात्संगची, पण आम्ही कितपत सात्संगची हे करतोय. जरा सात्संगची कुठेतरी सर्दी आली, कुठेतरी जरा काही पायामध्ये काटा जरी टोचला सात्संगी तर आम्ही त्याला धरून बसतोय सात्संगची. कुठेतरी सात्संगची जरा पैसा कमी झाला, सात्संगची धनसंपदा कमी झाली की आम्हाला टेन्शन येतंय की आता उद्याचं कसं करायचं, आता पैसे कसे कुठल्या मार्गाने येतील, कसे येतील, ह्याकडे आमचं चिंतन लागलंय. सात्संगची इथे येऊन आम्ही काय करतोय, बाहेर जे नॉन निरंकारी महात्मा आहे ज्यांच्यापर्यंत ज्ञान पोहोचलं नाही ते पण त्यांची धडपड त्यासाठीच चालू आहे की कसं मला सुख प्राप्त करता येईल, कसं मला बाकीच्या गोष्टी धनसंपदा प्राप्त करता येतील. पण इथं आल्यानंतर मला ही जाणीव झालेली आहे ना की माया काय आहे, मिथ्या काय आहे, खरं काय आहे, माझ्यासोबत काय जमणार हे मला माहित आहे. पण तरी पण सात्संगची की आता मगाशी महात्मा म्हटले ना की तुझं आहे तुझं पाशी पर्यंत तू जागा चुकलाशी, कळते सात्संगची पण वळत नाहीये. आणि त्यात आपला पण दोष नाहीये सात्संगची, कारण म्हणतात ना की माया प्रबळ आहे सात्संगची. की महात्मा म्हटले ना की सुईचं जे टोक आहे ना सात्संगची, इतकं सूक्ष्म ब्रह्मज्ञान आहे म्हटले सात्संगची, आणि माया इतकी अफाट आहे. मग सात्संगची ह्या मायेमध्ये जर ज्ञान टिकवायचं असेल तर निरंतर मला याचा आसरा घ्यायचा आहे सात्संगची. मग अशी महात्मा सांगत होते ना की व्यक्तीशी जुडायचं नाही, सात्संगची शक्तीशी जुडायचं आहे. आज सात्संगची आपण बघतोय की सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आम्हाला कधी सांगत नाहीत की माझ्याशी जुडा, म्हणत नाही सात्संगची. दातार कृपा करे म्हणतात सात्संगी, दातारशी जुडा म्हणतात. मग मला इथे येऊन एकच करायचं आहे, माझ्या जीवनामध्ये दुःख सुख येतच राहणार आहे सात्संगची, कारण दुःख आल्याशिवाय सात्संगची मला सुखाचं सात्संगची महत्व कळणार नाहीये. मग तसं सात्संगची काही कोणताही क्षण असू दे सात्संगची कायम दायम याचा शुक्रिया अदा करायचा आहे. कारण सात्संगची जोपर्यंत तुम्ही याचा आभार मानणार नाही ना सात्संग, तोपर्यंत हा तुम्हाला हा द्यायलाच आलाय सात्संगची. असं नाही की गुरु तुमच्यावरती ते देव सात्संगची काय म्हणतात त्याला शिक्षा द्यायला आलाय वगैरे नाही. सात्संगची हा कृपाळू आहे, सात्संग तुम्हाला द्यायलाच आलाय. फक्त सात्संगची मला मागता आलं पाहिजे. तिथं आलोय सात्संगची 3 लोकांचा मालक आहे. कारण बघा सात्संगची एका राजाने सात्संगची दरबारामध्ये त्याच्या हे लावलेलं असतं, सात्संगची प्रदर्शन लावलेलं असतं, आणि त्याच्याकडे ज्या ज्या काही वस्तू असतात ना सात्संगी त्यांनी त्या प्रदर्शनमध्ये लावलेलं असतं, आणि तो सांगतो की कुणाला जे हवंय ना ते त्यांनी घेऊन जायचं. मग सात्संगची गावातील लोक येतात, कोण सोनं घेत होतं, कोणी माणिकी मोती घेत होतं, कोणी रथ घेतला सात्संगची. पण तुमच्यासारखा एक हुशार शेतकरी होता आणि तो आला सात्संगची, आणि त्याने डायरेक्ट काय केलं, राजालाच मागितलं सात्संगची. राजा जर आपला असेल सात्संगी तर बाकीच्या गोष्टी माझ्यासाठी मॅटर करत नाही सात्संगी. तसं 3 लोकांचा मालक सात्संगी तुमच्या माझ्या जवळ आहे. आज गुरुने सात्संगी तुमचा माझा हात धरलेला आहे. मग सात्संगची छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी का सात्संगची स्वतःवरती काही घ्यायचंच नाही सात्संगची. की आपली अवस्था अशी झाली सात्संगची की एक महात्मा डोक्यावरून सात्संगची गाठोडं ओझं घेऊन जात असतात, आणि जात असताना सात्संगची राजा एका सोन्याच्या रथामध्ये बसून येत असतो, आणि राजाला त्या महात्म्याची दया येते, आणि ते म्हणतात की तुम्ही एकटे एवढं ओझं घेऊन चाललाय, ह्या रथामध्ये बसा, मी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवतो. ते महात्मा त्या रथामध्ये बसतात, पण ते आपलं गाठोडं डोक्यावरतीच घेतात. मग थोड्या वेळा राजा बघतो आणि त्याला विचारतो की तुम्ही तुमचं गाठोडं का खाली ठेवत नाहीये. तर ते महात्मा सांगतात की तुम्ही तुमच्या एवढ्या मोठ्या रथामध्ये मला बसण्याची कृपा केली आहे, आणि हे गाठोड्याचं आणि वजन कुठे घेताय. तशी सात्संगची माझी गरज आहे. मला सगळं कळतंय सात्संगची 3 लोकांचा मालक माझ्यासोबत आहे, जे काही घडतंय त्या प्रभूच्या इच्छेने घडतंय. पण सात्संगची कुठेतरी माझं अज्ञान सात्संगची येतंय, कुठेतरी सात्संगची मी स्वतःला काहीतरी करता म्हणून समजते. तसं न करता सात्संगची आपण म्हणतोय ना सात्संगची त्याच्या कृपेने होते, तर त्याला मानूया पण सात्संगची. त्यांना म्हणतात ना बाबाजी, एकाला जाणा एकाला माना एक व्हा. एकाला जाणलंय सात्संगची, पण मानताना कुठेतरी सात्संगची माझा करता भाऊ, कुठेतरी मी सात्संगची. पण जोपर्यंत सात्संगची माझं मी सुटत नाही ना सात्संगची, तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये आनंद नाहीये. कारण सात्संगची सगळ्याचे कारण आहे ना सात्संगची मीच आहे. कारण आपल्याला माहिती आहे सात्संगची मनुष्याचं मन सात्संगची चंचल आहे. एक इच्छा संपली की सात्संगची दुसरी इच्छा डोकं वर काढते. आणि बघा सात्संगची आदरणीय झांबरेकरांनी सांगितलं की एखादा व्यक्ती पायी चालत असतो, आणि तो पायी चालत असताना त्याच्या साईडनी जर काही एखादा सायकल स्वार गेला तर त्याला वाटतं की माझ्याकडे सायकल असती तर किती बरं झालं असतं. कालांतराने सात्संगी जर सायकल आली आणि तो सायकलवरून प्रवास करत असेल, आणि त्याच्या साईडनी जर का एखादा 2 व्हीलरवाला गेला तर त्याच्या मनामध्ये पुन्हा इच्छा येते की माझ्याकडे जर 2 व्हीलर असती तर किती बरं झालं असतं.
टू व्हीलर आल्यानंतर सातसंगची पुन्हा माझ्या मनामध्ये इच्छा येते की माझ्याकडे फोर व्हीलर असते तर किती बरं झालं असतं. सातसंगची छानसा अंत नाही आहे सातसंगची, पण कुठेतरी माझ्या मनाला सातसंगची नियंत्रित करणं गरजेचं आहे. आणि जर मनाला सातसंगची एका स्थिरतेमध्ये द्यायचं असेल, त्याला स्थिर करायचं असेल तर फक्त आणि फक्त गुरुच आहे सातसंगची. गुरुच्या चरणावरतीच तो स्थिर होणार आहे. कारण इथं आल्यानंतर सातसंगची दुनियाची सुख सातसंगची तुम्हाला मिळणारच आहे, पण सातसंगची जे आत्मिक समाधान आहे ना सातसंगची ते प्राप्त करायचं असेल. कारण सातसंगची जसं दासीने सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक जण सातसंगची सुखासाठी धडपड करतोय, सुखासाठी भक्ती करतोय. आणि सातसंगची प्रत्येकाचा माहिती सातसंगची काही संकल्पना की नरक असेल सातसंगची स्वर्ग नरकच्या माहित नाही. सातसंगची आहे खऱ्या गोष्टी काय माहित नाही, कारण वरून कोणी सातसंगची आपल्याला काही मेसेज करून सांगितलं नाहीये सातसंगची की वरती काय कन्सेप्ट आहे. मग सातसंगची असंच एक महात्मा असतो आणि तो सातसंगची त्याचं एक काम असतं. सातसंग तो सांगत असतो की माझ्याकडे जसं आपण लॉटरी काढतो ना सातसंगची, तो सांगत असतो की तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला जर स्वर्गामध्ये जायचं असेल तर माझ्याकडे एक विशिष्ट प्रकारची पावती आहे, ती पावती फाडा, म्हणजे तुम्हाला मेल्यानंतर तुमचा जो काही इहलोक आहे तो सुखकारक होईल. आणि तो प्रत्येकाला भीती घालत असतो की ती पावती फाडल्यानंतर तुला नरकामध्ये जायचंय का. आणि सातसंगची नरकाची प्रत्येकाला भीती आहे, कारण नरकाच्या काही काही गोष्टी आहेत की तेलामध्ये फ्राय केलं जातं वगैरे काही काही गोष्टी. मग सातसंगची लोक घाबरतात आणि जसं सांगितलं की प्रत्येकाला सुख हवाय सातसंगची, ते जातात आणि त्या महात्म्याकडे म्हणतात की आम्हाला पावती फाडायची आहे. मग तो सांगतो की ही ठराविक रकमेची पावती आहे आणि ह्यामध्ये ही जर पावती फाडली तर तुम्हाला स्वर्गामध्ये जाण्यासाठी तुमची नंबर लागला जाईल तुमचा. आणि काही वेळानंतर सांगतो की हा ही 500 रुपयाची पावती आहे म्हणतो, ही जर पावती तुम्ही फाडली तर तुमचं नाव वेटिंग लिस्टमध्ये लागेल म्हणतो. आणि त्यानंतर सातसंग सांगतो की ही 2000 रुपयाची पावती आहे, इथं ही जर तुम्ही पावती फाडला तर म्हणतो की तुमचं नाव कन्फर्म म्हणतो, मग तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरजच नाही. आणि ही 1 लाख रुपयाची पावती आहे म्हणतो, ही जर पावती तुम्ही फाडला तर तुम्ही इतर शरीराचा त्याग केला, दुसऱ्या क्षणी तुम्ही स्वर्गात तुमचे सामान उचलायला पण एक व्यक्ती हजर असणार म्हणतो. असं सांगितल्यानंतर सातसंगची प्रत्येक जण पावती फाडतो. आणि एक दिवस असं होते सातसंगची की तो व्यक्ती जो पावत्या फाडत असतो त्याच्या घरी सातसंगची काही लोक चोर येतात आणि त्याला काही 2-3 जण पकडतात आणि घर लुटायला सुरुवात करतात. आणि तो पाहत असतो की त्यांनी पावती फाडत असताना त्यांनी खूप सारं धन वैभव प्राप्त केलेलं असतं. आणि प्रत्येक तो व्यक्ती जो चोर असतो ते जे काही सामान हाती भेटेल ते घेत असतो. आता हे तो डोळ्याने पाहत असतो आणि तो त्या व्यक्तींना चोरांना म्हणतो, अरे तुम्हाला काय भीती आहे का नाही म्हणतो, की तुम्हाला काय नरकात जायचंय का. तर ते चोर म्हणतात, आमच्या नरकात जाण्याची तू काळजी करू नकोस म्हणतो, कारण आम्ही 1 लाख रुपयाची पावती फाडलेली आहे म्हणतो. सांगण्याचा भावार्थ आहे सातसंगची की प्रत्येक जण जो आहे तो सातसंगची प्रत्येक जण सुखाच्या हे करत असतो, त्या भीतीने सातसंगची करत असतो. आता आम्हाला वाटतंय की आम्ही ब्रह्मज्ञान घेतलंय, आम्ही सत्संग करतोय म्हणजे आमची मुक्ती कन्फर्म आहे, आम्हाला मुक्ती भेटणार, पण नाहीये सातसंगची. आम्ही पण कुठेतरी भ्रमामध्ये आहे. मुक्ती सातसंगची नक्की प्राप्त होईल, पण आमच्या जीवनामध्ये आम्ही सत्संगला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. फक्त सातसंगची येऊन बसणं म्हणजे सातसंगची मुक्ती नाही आहे. की जे गुरुने आम्हाला आदेश उपदेश दिलेत ना सातसंगची, त्यावरती चालणं गरजेचं आहे. कारण सातसंगची आज आम्ही म्हणतोय की मिशनचे 7 सितारे म्हणतो सातसंगची, मिशन मधला काही संत महात्म्यांचा आपण उल्लेख करतो, त्यांचं आपण नाव घेतो. मग चाचा प्रतापसिंगजी असतील, लाभसिंगजी असतील किंवा म्हणजे व्यासदेवजी असतील सातसंगची. आज आम्ही त्यांचं नाव का घेतोय, कारण त्यांनी गुरुच्या वचनावरती चाललेत सातसंगची. आज सातसंगची आता मगाशी सातसंग दासीची सेवा इकडे लागली. आता जसं बघायला गेलं तर सातसंगची पावसाळी दिवस आहेत, आउटसाईड आहे, मनामध्ये भाव येऊन गेला सातसंगची की महात्म्यांना सांगावं की पावसाळी दिवसामध्ये इकडे तेवढी सेवा लावू नका. का सातसंगची मनामध्ये भाव येऊन जातो ना की सोबत यायला महात्मे लागतात सातसंगची, डोंगराळ भागातून यावं लागतं. पण चिंतन करूया सातसंगची की गुरु आज कुठल्या ठिकाणी पोहोचलेले, त्या ठिकाणी सातसंगची आज काश्मीर सारखं असू दे सातसंगची लेख म्हणून सातसंगची काश्मीरमधली सर्वात शेवटचं डोक आहे, तिथं सुद्धा सातसंगची मिशनचं भवन आहे. परवा सातसंगची व्हिडिओ आला असेल की प्रीतनगर सातसंगची छोट्या छोट्या वाड्या वस्त्या होत्या जिथं राजपिताजी पायी चालत होते. गुरु सातसंगची आमच्यापर्यंत पोहोचायला काही क्षणाचा विचार करत नाहीये सातसंगची, पण आज मला 4 किलोमीटर यायला माझ्या मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात की इथं यायला वेळ होतोय किंवा रस्ता व्यवस्थित नाही आहे.
पण तसं नाहीये सत्संगाची, तसं करून चालणार नाहीये. कारण संत सत्संगाची परोपकारी आहेत. कारण आज जे आम्हाला प्राप्त झाले ना सत्संग ते इतरांना द्यायचं आहे. कारण आज गुरु महात्मा सांगत होते की जानेवारी महिन्यामध्ये सत्संग सद्गुरू माताचे आपल्या इथे येतात. काय गरज आहे सत्संगाची? गुरुला इतकं दिल्ली सोडून सत्संगाची, शरीराला त्रास देऊन तुमच्यापर्यंत यायचं सत्संगाची. गुरुने एकदा ज्ञान दिलंय सत्संगाची, मग गुरुने सांगितलं असतं ना की हे तुम्हाला ब्रह्मज्ञान दिलंय, आता सत्संग करा आणि तुमचा परमार्थ जो काय असेल तो करा. पण नाहीये सत्संगाची. गुरु सत्संगाची आज बोटाला धरून आम्हाला आमच्याकडून भक्ती करून घेतोय. पण माझं कर्म बनते सत्संगाची की मला गुरुचा हात पकडता आला पाहिजे. कारण सत्संगाची आज कुठेतरी गुरुचे जे आदेश उपदेश येतात ना सत्संगाची, त्यामध्ये मी माझं मनमत करतोय सत्संगाची. कुठला कार्य करत असताना सत्संगाची मी माझं काहीतरी त्यामध्ये ऍड करायचा प्रयत्न करतोय. नाहीये सत्संगाची. माझं सत्संगाची अस्तित्व काहीच नाहीये. इथे येऊन फक्त आणि फक्त विचार करूया सत्संगाची. आज तुमच्यामध्ये पण तोच परमात्मा आहे, माझ्यामध्ये पण त्याचाच अंश आहे. आज बोलवणारा धनी पण तोच आहे, सत्संगाची ऐकणारे पण तुम्हीच आहे. ह्या पूर्ण खोलीमध्ये असेल, सत्संगाच्या बाहेर पण असेल, तोच भरलेला आहे. मग सत्संगाची वेगळं काय आहे? सत्संगाची काहीच नाहीये. माझं अस्तित्व काहीच नाहीये. हे शरीर असू दे, सत्संगाची नाव असू दे, नाव सुद्धा सत्संग दुसऱ्यांना दिलेलं आहे. माझं स्वतःचं अस्तित्व काहीच नाहीये. फक्त सत्संगाची मी कुठंतरी माझ्यामध्ये वेगवेगळ्या उपाध्या लावून बसलोय की मी काहीतरी वकील आहे, डॉक्टर आहे, गायत्री आहे, वाटते ते सत्संगाची आपण स्वतःलाही करून बसलोय. पण इथं आल्यानंतर सत्संगाची ही जाणीव मला परमात्मा आहे सत्संगाची. कारण जोपर्यंत सत्संगाची आम्ही त्याच्यावरती सोपवणार नाहीये ना सत्संगाची, तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये ते दुःख सत्संगाची येणार नाहीये. कारण संत तुकाराम महाराज पण म्हणतात ना, लहानपण देगा देवा म्हटले सत्संगाची, मुंगी साखरेचा रवा. लहानपणामध्ये बघा सत्संगाची कशाचं टेन्शन असते का? की सामान आणायचं आहे किंवा काय बाकीच्या गोष्टी स्वयंपाक करायचा आहे, काय करायचं, काय टेन्शन नसते. भूक लागायच्या अगोदर आईला कळतं सत्संगाची आई आपल्याला भरवते, बाबा आपल्याला फिरायला, सगळ्या गोष्टी होत असतात. तसं सत्संगाची इथे येऊन ना फक्त समर्पित व्हायचं आहे. स्वतःचा सत्संगाची जे काय अस्तित्व आहे ना ते टाकून द्यायचं आहे सत्संगाची. पण इथं आल्यानंतर आमच्या मनामध्ये काहीतरी वेगळेच भ्रम येत आहे सत्संगाची की मी गीतकार आहे, मी विचार सांगतोय. नाहीये सत्संगाची. माझं फक्त इथे येऊन एकच ध्येय की मला या परमात्म्याशी जोडायचंय सत्संगाची. जोपर्यंत सत्संगाची मी याचा आश्रय घेणार नाही, कायम माझ्या जीवनामध्ये याचं अस्तित्व राहणार नाही ना, तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये तो आनंद सत्संगाची मुक्तीची अवस्था प्राप्त होणार नाहीये. आणि एकच करूया सत्संगाची, सद्गुरूला फक्त कॉपी करायचं आहे सत्संगाची. दुसरं तिसरं काही करायचं नाही. गुरुने तुम्हाला दुसरं काही करा म्हणून सांगितलेलं नाहीये सत्संगाची. सद्गुरू माताजी जे आदेश उपदेश येतात ना त्याला हाय असं सत्संगाची. आज गुरु म्हणतोय ना आता दिवस आहे तर माझ्यासाठी दिवसच आहे सत्संगाची. गुरु रात्र म्हणतो तर रात्रच आहे. त्यामध्ये माझं डोकं सत्संगाची लावायचं नाहीये. मग सत्संगाची जसं गुरु सांगतोय ना तसं केलं ना सत्संगाची की माझ्या जीवनामध्ये आनंद आहे. कारण सत्संगाची आम्हाला गुरु मतानं करायचं आहे. मनमत केलं ना सत्संगाची मग माझ्या जीवनामध्ये दुःख येणार आहे. मग या सत्संगाची एकच करूया की कायम नयन जसं गुरुला अपेक्षित आहे ना सत्संगाची तसं जीवन जगण्याचा प्रयास करूया. ना की सत्संगाची इथं पण बसून सत्संगाची. मला माझं काही सांगायचं नाही, मला फक्त गुरुला सत्संगाची रिप्रेझेंट करायचं आहे. म्हणून या सत्संगाची वेळेनं आपली मर्यादा गाठली. सत्संगाची एकच करूया की गुरुला जसं अपेक्षित आहे ना सत्संगाची तसं जीवन घडवण्याचा प्रयत्न करूया. कारण मगाशी महात्मांनी गणपतीचा उल्लेख केला सत्संगाची की गणपती येणार म्हणतात तर सत्संगाची आम्ही आमच्या घरामध्ये सत्संगाची काय जळमट होती, जे काही सत्संगाची अस्वच्छता होती ती सगळी स्वच्छ केली सत्संगाची. गणपतीला ज्या ठिकाणी विराजमान करायचं ती जागा आम्ही स्वच्छ केली सत्संगाची. सुंदर असं आसन आणलं होतं सत्संगाची. त्या भगवंताला सत्संग तुम्ही मखमली ह्याच्यावरती बसवलं. चिंतन करूया सत्संगाची. 3 लोकांचा मालक जर माझ्या घरी आज येत असेल तर माझ्या मनामध्ये सत्संगाची, माझ्या आसपास सत्संगाची वातावरण कसं असलं पाहिजे. कारण सत्संगाची सद्गुरू माताजी तुमचा माझा उद्धार करायचा आहे. तर महात्माने मग सांगितलं ना की वारं येणार आहे सत्संगाची, ते काय म्हणून घ्यायचं म्हटले ना सत्संगाची. फक्त एकच करूया, माझ्यामध्ये जे काय अविकार आहेत ना सत्संगाची ते सत्संगाची काढून टाकूया. आणि फक्त ना सत्संगाची निष्काम भावनेने सत्संगाची मीचं अस्तित्व मिटूया. सत्संगाची निष्काम भावनेने सत्संगाची सेवा करूया. कारण सत्संगाची सेवेच्या मैदानामध्ये येत असेल ना सत्संगी तर माझा मीपणा सत्संगाची कुठेतरी काढून टाकायला लागणार आहे. कारण सत्संगाची करणारा तो आहे सत्संगी. तुम्हाला मला इथं आणून बसवणारा सत्संगाची गुरु आहे. माझं अस्तित्व काहीच नाहीये सत्संगाची. येणारा समागम सुद्धा सत्संगाची गुरुच्या कृपेनेच होणार आहे सत्संगाची. म्हणून या सत्संगाची एकच करूया की त्या साखरेप्रमाणे सत्संगाची स्वतःचं अस्तित्व ना सत्संगाची मिटवूया. ना की सत्संगाची इथं आल्यानंतर कुठल्या तरी वेगळ्याच भ्रमामध्ये नको राहायला सत्संगाची. इथे येऊन फक्त आणि फक्त आनंद घेऊया. आणि जे संत महात्म्याचं वचन येते ना सत्संग ते जीवनामध्ये धारण करूया. मग सत्संगाची ते जीवनामध्ये धारण केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तो आनंद सत्संगाची येणारच आहे. सत्संगाची गुरु तुम्हाला मालमाल करणारच आहे. गुरुचरणावर
गुरुचरणावरती मागायला लागणार नाहीये सत्संगाची, फक्त एकच मागूया की कायम दायम सत्संग सेवा आणि सिमरन मागूया. जसं महात्म्याचा प्रयास आहे ना की वेळेमध्ये सत्संग घेऊन सत्संग करूया, कारण इथे येऊन सत्संग तुमचा माझा उद्धार होणार आहे. फक्त सत्संग स्वतःसाठी करायची, तुम्ही फक्त मला स्वतःला सुधारायचं, सत्संग इतरांना सुधारायचं नाहीये. कारण माताजी म्हणतात ना, जे स्वतः आतून सत्संगची सुटी असतात, जे आतून स्वतः आनंदी असतात ना, ते दुसऱ्याला आनंद देऊ शकणार आहेत. म्हणून या सत्संगीत येऊन फक्त आणि फक्त प्रेम करूया सत्संगीत, स्वतः आनंदी होऊया सत्संगीत, इतरांना आनंद देऊया. आणि सद्गुरू चरणावरती हीच तुम्हा सर्वांसाठी अरदास प्रार्थना आहे की सद्गुरू माताजी तुम्ही जसं हे ज्ञान दिले तसं ध्यान द्या. या सर्व संत महात्म्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होऊ देत, आणि सर्वांना सत्संग सेवा नामस्मरण सदोदित घडत राहू दे. आणि येणाऱ्या संत समागमामध्ये प्रत्येकाला सत्संगाची भरभरून असं द्या, जेणेकरून ह्या कर्मामधून, या प्रत्येकाच्या कर्मामधून ह्या मिशनचा प्रचार व्हावा. दासीला सुद्धा तोच आशीर्वाद द्या की दासी बोलण्यापुरतं न राहता दासीच्या कर्मातून सुद्धा ते ज्ञान सत्संगाची प्रगट व्हावं, आणि जसं सद्गुरूला अपेक्षित ना सत्संग तसं जीवन करावं. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. समाप्त त्यानंतर प्रस्थान करायचं. तन मन ओट घुमावा, करे अवतार तेरी राधा, दिन राती गुण गावा. करे अवतार तेरी राधा, दिन राती गुण गावा. एक तू ही निरंकार, माताजी प्रस्थान करतील. त्यानंतर प्रसाद प्रस्थान पावती बुक आलेलं आहे की ज्यांना तुम्ही सेवा करायची असेल तर पावती बुकाची सेवा चालू आहे.